नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. बायको म्हणजे कोण याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. बायको या शब्दाला जर फोडले तर बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कमपणे उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारे, आणि को म्हणजे कोणासाठी नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी, ती म्हणजे बायको. सुखदुःखात साथ देणारी, म्हणून तिला आपण बायको असं म्हणतो. मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं, पण बायकोला मैत्रीण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल. शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित्र जर कोण असेल तर त्याची बायको असते. तो मित्र तिच्यासाठी कोण आहे? बाहेर मैत्री आणि मैत्रिणी शोधण्यापेक्षा बायकोमध्येच मैत्रीण सापडली तर तिला आणखीन काय हवंय. प्रत्येक नवऱ्याला वाटतं बायकोसाठी खूप काही करावं लागतं, पण सत्य परिस्थिती अशी आहे की तिला नवऱ्याची साथ, हातात भक्कम हात आणि समजून घेणारं हृदय, इतकं प्रेम की तिला माहेरच्या लोकांची आठवणही यावी. एक जवळचा मित्र आणि जो अहंकार बाजूला ठेवून तिच्याशी वागेल, ज्याच्याजवळ इतकं मन मोकळं करता येईल की मैत्रिणीची गरज नाही भासणार, जिच्या डोळ्यात आपल्यामुळे कधीच अश्रू नाही येणार. एक स्त्री म्हणून मान आणि तिच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भक्कम साथ, बस इतकंच मिळालं की ती झोपडीलाही स्वर्ग बनवेल आणि भाकरीचा तुकडाही तिला पंचपक्वान वाटेल, आणि नवऱ्याच्या मिठीत स्वर्ग सुख, बस आणखीन काही नको असतं. कुठल्याही बायकोला म्हणून म्हणते, मग ती एक सून म्हणून, एक बायको म्हणून, एक वहिनी म्हणून, एक आई म्हणून. एवढ्या वर्षानंतर आयुष्याच्या शेवटच्या स्टेशनवर आलो तरी ज्याच्यासाठी स्वतःला विसरून त्याची झाली, पण तो विचारतो तू कोण आहे? मी आहे म्हणून तू आहेस. मी नसतो तर तुला कोणी विचारले असते. पण तरी त्याचा राग न करता त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी, त्याला माझी गरज याची जाणीव असणारी म्हणजे बायको नाही का? बायकोवरील पोस्ट टाकणं म्हणजे तिला समजणं नसतं. बायको म्हणजे एक संसारासाठी सतत तेवणारी ज्योत असते, स्वतःला विसरून नवऱ्यासाठी जगणारी, आयुष्यभराची साथ असते. होय, ती म्हणजे बायकोच असते. तर हा होता बायकोबद्दलचा एक सुंदर व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये आम्हाला कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला. आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.